जेवढा दिलेला आहे तेवढा थोडक्यात तुम्हाला समजावून सांगेल आणि लिहायचं कसं ते आपण याच्या आधीच्या पाठामध्ये पण सांगितलेलं आहे की नेमकं आपल्याला लिहून कसं काढायचं. इथे लिहायचंय लेखिका. याच्या लेखिका आहेत सुधा मूर्ती. मग या सुधा मूर्ती कोण आहेत बरं? तर या सुधा मूर्तींचा जन्म 1950 साली झालेला आहे. या एक प्रसिद्ध लेखिका म्हटल्या जातात. त्याचबरोबर वाईज अँड अदरवाईज, सामान्यातले असामान्य, अस्तित्व, आजीच्या पोतडीतल्या गोष्टी, आयुष्याचे धडे गिरवणाऱ्या, बकुळा, गोष्टी माणसांच्या इत्यादी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. पुस्तकांची नावं जर तुम्ही पाहिली तर थोडीशी वेगळ्या पद्धतीची नावं वाटतात. वाईज अँड अदरवाईज, त्यानंतर आयुष्याचे धडे गिरवताना, पोतडीतल्या गोष्टी काय असतील बरं ह्या? तर तुम्हाला ह्या प्रकारची पुस्तकं जर मिळाली तर या सुधा मूर्तींची ही इतर पुस्तके तुम्ही वाचून काढावी आणि त्यांचा अधिकाधिक ओळख, त्यांचा अधिकाधिक परिचय करून घ्यावा. ह्या दृष्टीने तुम्हाला ह्यात काही पुस्तकांची नावे इथे देण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर गोष्टी माणसांच्या अशी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत पाठ हा पुण्यभूमी भारत या कथासंग्रहातून घेतलेला आहे. पुण्यभूमी भारत नावाचा कथासंग्रह आहे आणि त्या कथासंग्रहातून हा पाठ आपल्याला घेतलेला आहे. कोणता कथासंग्रह आहे? पहा, कथासंग्रह पुण्यभूमी भारत. पुण्यभूमी भारत हा त्यांचा कथासंग्रह आहे आणि या कथासंग्रहातून सलाम नमस्ते नावाचा हा पाठ आपल्याला आता इयत्ता 7वी मध्ये शिकायचा आहे. सुधा मूर्ती यांच्या मूळ इंग्रजी कथासंग्रहाचा मराठी अनुवाद लीना सोहोनी यांनी केलेला आहे. सुधा मूर्ती यांनी मूळ इंग्रजीतून हा कथासंग्रह लिहिला आणि हा कथासंग्रह लिहिला आणि त्यांच्या या कथासंग्रहाचा मराठी अनुवाद म्हणजे मराठीतून भाषांतर, अनुवाद म्हणजे काय? भाषांतर हे लीना सोहोनी यांनी इथे केलेले आहे. तर त्याचे भाषांतर कोणी केलेले आहे? लीना सोहोनी. मी हे का लिहित आहे इथे? कारण जेवढं आपल्याला ह्या पाठाचं महत्व आहे तेवढंच या लेखिकेचं आणि त्याचबरोबर हे जे कथासंग्रह आहे या कथासंग्रहालाही इथे एवढंच महत्व आहे. कारण त्या पूर्ण कथासंग्रहातून आपल्याला एक छोटासा भाग म्हणून इथे सलाम नमस्ते नावाचा पाठ अभ्यासायचा आहे. मग काय दिलेलं आहे बरं इथे? अत्यंत गरीब परिस्थिती असूनही माणुसकी, प्रामाणिकपणा, कष्टाळू वृत्ती, दुसऱ्यांच्या दुःखाविषयीची जाणीव इत्यादी गुण शेख मोहम्मद व त्याची मृत्यूच्या दारात उभी असलेली बहीण जुबेदा. शेख मोहम्मद नावाचा एक इसम आहे, एक व्यक्ती आहे आणि त्याची मृत्यूच्या दारात म्हणजे जुबेदाला काही झालेलं आहे ते पाठात आपण पाहूया. तर ती मृत्यूच्या दारात उभी असलेली म्हणजे लवकरच मरण पावणारी आहे ती आहे बहीण जुबेदा. यांच्या ठाई म्हणजे यांच्या ठिकाणी हे सगळे गुण दिसून येतात आणि या सगळ्या गुणांचा आपल्याला या पाठातून आता परिचय होणार आहे. कोणकोणते गुण सांगितले? माणुसकी, प्रामाणिकपणा, कष्टाळू वृत्ती, दुसऱ्यांच्या दुःखांविषयीची जाणीव. हा जो शेख मोहम्मद आहे तो आणि त्याच्या बहिणीच्या अंगी हे सगळे गुण या पाठातून आपल्याला दिसून येतील. मग प्रस्तुत पाठात लेखिकेने त्याचे अत्यंत हृदयस्पर्शी म्हणजे मनाला स्पर्शून जाणारे, आपल्या हृदयाला भिडणारे, आपल्या मनाला लागणारे असे वर्णन या पाठात केलेले आहे. आपल्याला या पाठातून सगळं झाल्यानंतर कशा प्रकारची माहिती मिळवायची आहे ते हे ग्रीन बॉक्स एक दिलेला आहे पहा, त्याच्यात सांगितलेलं आहे. तुमच्या परिसरातील गरजू, अनाथ, अपंग इत्यादी व्यक्तींसाठी काम करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत किंवा काही संस्था आहेत, काही व्यक्ती असतात, काही संस्था असतात, या व्यक्ती व संस्थांविषयी तुम्हाला माहिती मिळवा असं सांगितलंय. कारण या पाठामध्ये सुद्धा काही गरीब आणि गरजू व्यक्तींचा उल्लेख झालेला आहे. मग यांच्यासाठी या सुधा मूर्तींनी काय काम केलं हे आपल्याला या पाठातून पाहायचं आहे. मग अशाच प्रकारे तुमच्या परिसरामध्ये अशा काही गरजू व्यक्ती आहेत का? काही अनाथ व्यक्ती आहेत, काही अपंग व्यक्ती आहेत, यांना मदत करणाऱ्या कोणी व्यक्ती आहेत व संस्था आहेत तर यांची तुम्ही माहिती मिळवा म्हणून या पाठामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. पाठ सुरू करूया आपण. यामध्ये पहा, शेख मोहम्मदचं एक छोटंसं दुकान होतं. आता छानशी एक छोटीशी स्टोरी आहे ती आपल्याला पाहायची आहे. शेख मोहम्मद नावाचा एक व्यक्ती आहे आणि त्याचं एक छोटंसं दुकान होतं. तो वह्यांची किरकोळीनं विक्री करायचा. रिटेल, होलसेल आणि रिटेल म्हणतो की नाही आपण, हे शब्द आपल्याला चांगले माहित झाले. किरकोळ म्हणजेच काय? 1, 2, 4 अशा प्रकारच्या वह्या तो विकायचा. होलसेल म्हणजे काय? बल्कने विकणे. होलसेल म्हणजेच काय?
1 डझन, 2 डझन, 4 डझन, हजारो डझन अशा वह्या विकत घेणे. तर अशा किरकोळ विक्री तो करायचा. दरवर्षी जून महिन्यात मी त्याच्याकडून मोठ्या संख्येने वह्या विकत घेत असे. हे कोण म्हणते? लेखिका सुधा मूर्ती सांगत आहे की त्या शेख मोहम्मद याच्या दुकानातून दरवर्षी जून महिन्यातच का बरे? कारण जून महिन्यामध्ये शाळा सुरू होतात आणि म्हणून या शाळा सुरू होण्याच्या महिन्यामध्ये मोठ्या संख्येने त्या वह्या विकत घ्यायच्या. आम्ही त्या झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वाटत असू आणि त्या वह्या लेखिका आणि त्यांचे सोबतीचे सहकारी जे होते सगळेजण मिळून झोपडपट्टीच्या एरियामध्ये, झोपडपट्टीच्या त्या ठिकाणी जाऊन तिथल्या शाळकरी मुलांमध्ये, जे शाळेत शिकायला जातात त्या मुलांमध्ये त्या वह्यांचे वाटप करत होते. त्यांचं दुकान आमच्या ऑफिसच्या जवळच होतं. त्या मोहम्मदचं दुकान लेखिकेच्या ऑफिसच्या जवळच होतं. दुकानाची जागा भाड्याची होती. भाड्याची म्हणजेच काय? रेंटवर घेतलेली. काही पैसे देऊन काही दिवसांपुरती ती जागा वापरण्यासाठी घेणे, त्याला आपण भाड्याची जागा असे म्हणतो. शेख मोहम्मद फार संकोची स्वभावाचा होता. आता संकोची स्वभाव म्हणजेच काय? तर लाजाळू वृत्ती. कोणत्याही गोष्टीला नाही असं म्हणायचं, म्हणजे प्रत्यक्षात समोरच्याने काही देऊ केलं किंवा समोरचा कोणी बोलला तर लवकर आपण बोलत नाही, लाजतो, आपण त्या गोष्टीला संकोच करतो. मग असा हा कोण होता? शेख मोहम्मद होता. तो वह्या आणून आमच्याकडे पोहोचवायचा. आमचा चेक तयार झाला की आम्ही त्याला तसं कळवायचो आणि मग तो येऊन चेक घेऊन निघून जायचा. असं लेखिका आपल्याला त्याच्याबद्दलचं वर्णन थोडक्यात सांगत आहे. एकदा असाच तो आमच्या ऑफिसात आला. त्यावेळी आम्ही सर्वजण मिठाई खात होतो. शेख मोहम्मद लेखिकेच्या ऑफिसमध्ये आला तेव्हा लेखिका व त्यांच्या ऑफिसमधले त्यांचे सहकारी सगळेजण मिळून मिठाई खात होते. तेवढ्यात लेखिकेने शेखच्या हातावर मिठाई ठेवली आणि त्याने ती खाल्ली नाही. शेखच्या हातावर जेव्हा लेखिकेने मिठाई ठेवली तेव्हा शेख मोहम्मदने ती मिठाई खाल्ली नाही. का रे शेख, तुला मधुमेहाचं दुखणं वगैरे आहे का? मधुमेह म्हणजे डायबिटीज, शुगर ज्याला आपण म्हणतो. तर असं काही तुला दुखणं म्हणजेच आजार आहे का? असं लेखिका त्या शेख मोहम्मदला म्हणाली. दुखणं म्हणजेच काय? आजार. नाही मॅडम, खाऊ घरी न्यावा म्हटलं. शेखने काय विचार केला की हा जो दिलेला खाऊ म्हणजे ती जी मिठाई दिली होती त्याच्या हातावर, ती मिठाई त्याने घरी नेण्याचा विचार केला. घरात लहान मुलं आहेत, माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त. इथे गोडी म्हणजे काय? आवड. तर माझ्या घरी खूप लहान मुलं आहेत आणि या लहान मुलांना या मिठाईची माझ्यापेक्षा जास्त आवड आहे आणि म्हणून मी ही मिठाई घरी न्यावी असं विचार करत होतो. तुला किती मुलं आहेत? मी विचारलं. ती तेवढीशी मिठाई घरी जाऊन पुरली असती की नाही कोणास ठाऊक. मॅडम, मला एक मुलगी आहे. लेखिका विचार करते की त्याच्या हातावर ठेवलेली एवढीशीच ती मिठाई होती आणि घरी जाऊन त्याच्या मुलांना ती पुरली असते की नाही काय माहिती म्हणतात. आणि तेवढ्यात शेख मोहम्मद उत्तर देतो, मॅडम मला एक मुलगी आहे, शिवाय माझी भाची पण माझ्याकडेच राहते. शेख मोहम्मदची भाची म्हणजे त्याची बहीण जी जुबेदा आहे तिची मुलगी, ती सुद्धा माझ्याकडेच राहते. का बरं? तुझी भाची तुझ्याकडे का असते? माझी बहीण जुबेदा विधवा आहे आणि ती आमच्याकडेच राहते. शेख मोहम्मदने स्पष्ट केलं की जुबेदाला तिचा नवरा नाही आणि म्हणून ती आता आमच्याकडे तिच्या मुलीसोबत राहते. मला ते ऐकून शेख बद्दल वाईट वाटलं. तो एक छोटा दुकानदार होता. तो काही खूप कमवत नव्हता, म्हणजे त्याची काही मिळकत म्हणजे त्याचं उत्पन्न एवढं जास्तही नव्हतं. ते एक छोटासा साधासा दुकानदार होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबाविषयी आणखी माहिती काढण्याची मला वाटली. म्हणून लेखिकेला वाटलं की याच्या कुटुंबाची आणखी थोडीशी माहिती मिळवावी. लेखिका पुढे काय विचारते त्याला पहा. जुबेदा काय करते? ती उत्तम शिवणकाम करते. शिवणकाम, शिलाई मशीनचं जे काम असतं ती उत्तम शिवणकाम करते असं शेख मोहम्मदने उत्तर दिलं. ती आणि माझी बायको अशी दोघी जणी मिळून घरी शिवणाचा व्यवसाय करतात. अल्लाची मेहरबानी आहे म्हणजे देवाची कृपा आहे आमच्यावर असं तो म्हणतो. आमचं छोटंसं घर भाड्याचं आहे, आम्ही समाधानी आहोत. तरी सुद्धा त्याने शेवटचं वाक्य काय म्हटलं की आमचं घर भाड्याचं आहे आणि तरी सुद्धा आम्ही काय आहोत? समाधानी आहोत. त्याचं ते उत्तर माझ्या हृदयाला स्पर्श करून गेलं. लेखिका म्हणाल्या की त्याचं ते दिलेलं उत्तर की माझी बायको आणि माझी बहीण या दोघी मिळून हे शिवणकामाचं काम घरी करतात आणि मी एक छोटंसं दुकान चालवतो, हे जेव्हा त्या लेखिकेला कळालं आणि त्यानंतरही शेख मोहम्मद काय म्हणतो, मी समाधानी आहे म्हणजे मला हे भरपूर आहे, मी यामध्ये समाधानी आहे असं जेव्हा तो लेखिकेला बोलतो तेव्हा लेखिकेच्या मनाला त्याचे हे शब्द स्पर्श करून जातात. आजकालच्या जगात समाधान हा शब्द तसा दुर्मिळच झालेला आहे. दुर्मिळ म्हणजे काय? विरळ झाला आहे.
आहे, क्वचितच झाला आहे. कोणी कोणत्या गोष्टीवर समाधानी दिसत नाही. कुणाला एखादी वस्तू मिळाली तर त्यावर मला ही आणखीन मिळाली पाहिजे, याच्यानंतर मला हे आणखीन मिळालं पाहिजे, असं प्रत्येकाचं म्हणणं असतं. म्हणजेच प्रत्येक जण हा आणखीन मिळावं या इच्छेपायी हा धडपडत असतो. पण हा जो शेख मोहम्मद आहे तो त्याची बहीण जुबेदा, तिची मुलगी यांचा तर सांभाळ करतो, शिवाय त्याचं सुद्धा कुटुंब आहे आणि त्याचं एक छोटंसं दुकान आहे. मग एवढ्यावरच त्याने सांगितलं की तरी सुद्धा मी समाधानी आहे. आणि लेखिकेला वाटतं की समाधान हा शब्द जो आहे तो आजच्या जगामध्ये दुर्मिळ आहे, हा कुणाकडेही सहज मिळत नाही. असेच काही महिने लोटले, म्हणजे काही महिने निघून गेले आणि एक दिवस शेखचा मला फोन आला. मॅडम, या खेपेला म्हणजे या वेळेला मला तुम्ही चेक ऍडव्हान्स मध्ये देऊ शकाल का? शेख मोहम्मदने आतापर्यंत लेखिकेकडे काहीही मागितलं नव्हतं, काहीच मागितलं नव्हतं आणि बरेच महिने लोटले. खूप महिन्यानंतर शेखचा या लेखिकेला फोन आला आणि त्याने काय विचारलं की मला यावेळी तुम्ही चेक आगाऊ स्वरूपात, म्हणजे मी तुम्हाला वस्तू पुरवण्याच्या आधीच, त्याला म्हणतात ऍडव्हान्स, तर त्याच्यामध्ये तुम्ही मला हा चेक देऊ शकाल का? का बरं? काही खास कारण? असं लेखिकेने प्रश्न केला. होय मॅडम, जुबेदाला कॅन्सर झालाय, उद्या तिचं ऑपरेशन आहे, असं शेख मोहम्मदने सांगितलं. मी ताबडतोब ऑफिसात निरोप घेऊन चेक त्याच्या घरी लगेच पाठवून दिला आणि लेखिकेनेही वेळ न दवडता ऑफिसमध्ये त्यांच्या निरोप पाठवला आणि चेक हा शेख मोहम्मदच्या घरी पोहोचवला सुद्धा. पण त्याच्याबद्दल विचार येऊन मन उदास झालं. त्याच्याबद्दल आणखी विचार येऊन लेखिकेचं मन उदास झालं. त्यांना त्या शेख मोहम्मदची परिस्थिती आता आठवायला लागली. त्या ऑपरेशनचा खर्च भरपूर येणार होता. ती रक्कम जमा करण्यासाठी शेखची नक्कीच खूप धावपळ चालू असणार, पण तरीही त्यानं माझ्याकडे पैसे मागितले नव्हते. त्याने त्याचे जी वस्तू पुरवायचा लेखिका त्याच्याकडून खूप साऱ्या वह्या घ्यायच्या, तर त्या वह्यांच्या बदल्यात आधीच थोडेसे पैसे मागून घेतले. पण जास्तीचे पैसे किंवा ऑपरेशनसाठी त्याची अडचण आहे म्हणून लेखिकेकडून सरळ सरळ रक्कम त्याने मागितली नाही आणि हे सुद्धा लेखिकेला जाणवलं. आणि त्याची लगेच खूप धावपळ सुरू असणार, कारण रक्कम खूप मोठी आहे. कॅन्सरचं ऑपरेशन हे खूप सोपं नसतं असे लेखिकेला जाणीव होती. अनुभवाने मला बरंच काही शिकवले. आपल्या स्वतःच्या हिऱ्याच्या कुड्या म्हणजे कानातले. लेखिका काय म्हणते की मला अनुभव इतके आलेले आहेत, या माझ्या जीवनामध्ये आलेल्या अनुभवांनी मला खूप काही शिकवले. त्या त्याचं एक उदाहरण सांगतायत. त्या म्हणतायत की आपल्या स्वतःचे हिऱ्याचे कानातले पर्समध्ये लपवून, आपल्या स्वतःच्या पर्समध्ये लपवून गोरगरिबांसाठी निधी गोळा करायला आलेल्या बायका मी पाहिल्या आहेत. काही बायका अशा असतात की आपल्या कानातले हिऱ्याचे जे असतात ते काय करतात, पर्समध्ये लपवून ठेवतात आणि गोरगरिबांसाठी निधी म्हणजेच पैसे, त्यांना मदतीसाठी पैसे गोळा करण्यासाठी आलेल्या बायका मी पाहिलेल्या आहेत, असं लेखिका सांगतात. पुढचा अनुभव त्या काय म्हणतात, आपल्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी, आपल्या मुलांना शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप मिळावी म्हणून ती मुलं अनाथ असल्याचं सांगताना चांगल्या सधन म्हणजेच धन असलेले, संपत्ती असलेले, चांगल्या प्रकारे ते कुटुंब असलेलं, म्हणजे त्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारची कमतरता नाही, सधन भरपूर धन त्यांच्याकडे असेल, अशा कुटुंबातल्या आई वडिलांना मी पाहिलंय की हा मुलगा अनाथ आहे. चांगल्या घरातली व्यक्ती आहेत, चांगलं सधन कुटुंब आहे, त्यांना पैशाची कमतरता नाहीये, धनधान्य भरपूर आहे त्यांच्याकडे, तरी सुद्धा आमचा मुलगा हा अनाथ आहे आणि याला स्कॉलरशिप द्यावी असं सुद्धा म्हणताना त्यांनी काही आई वडिलांना पाहिले आहे. कितीतरी माणसं फाउंडेशन करून मदत पदरात पाडून घेण्यासाठी आपल्या आईला निराधार ठरवून मोकळी होतात. काही मुलं काय करतात, आपले आई वडील वृद्ध झाले आहेत, त्यांच्या नावावर मदत मिळावी आणि म्हणून काही फाउंडेशन्स असतात जे लोकांना मदत करण्यासाठी स्थापन झालेली असतात. अशा फाउंडेशन कडून आपलेच आई वडील निराधार आहेत, ही आपली आई जी आहे तिला कोणाचाही आधार नाही असं सांगून त्या फाउंडेशन कडून मदत मिळवतात. पदरात पाडून घेणे म्हणजे काय, मदत मिळवणे, पैसे मिळवतात त्यांच्याकडून. आणि पुढे काय म्हणतात लेखिका की जर एखाद्या व्यक्तीला मदत मिळाली नाही तर ती व्यक्ती आयुष्यातून उठेल असं आम्हाला ज्या कुणाबद्दल वाटेल. लेखिके काय म्हणतात की एखाद्या व्यक्तीला जर आम्ही केलेली मदत मिळाली नाही किंवा आमच्याकडून एखादी मदत त्या व्यक्तीला पाहिजे आणि ती मदत आमची त्याच्यापर्यंत पोहोचली नाही आणि जर ही मदत त्याला मिळाली नाही तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल, तो आयुष्यातून उठेल म्हणजेच काय, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल असं जोपर्यंत त्यांना कुणाला वाटत नाही
तोपर्यंत ते कुणालाही, लेखिका काय म्हणतात, तोपर्यंत आम्ही कुणालाही मदत करत नाही. आणि त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होत असेल असं जेव्हा आम्हाला वाटतं तेव्हाच आमचं फाउंडेशन त्याला मदत करतं. आणि असाच माझा नेहमी आग्रह असतो की खऱ्या व्यक्तीला, गरजू व्यक्तीलाच आमच्याकडून मदत मिळाली पाहिजे. आणि मग लेखिकेने शेखला फोन केला. शेख, मला एक सांग, या ऑपरेशनच्या पैशांची काय व्यवस्था केली आहेस? जेव्हा शेखने लेखिकेकडे ऍडव्हान्स पैसे मागितले तेव्हा लेखिकेने वेळ न दवडता त्वरित त्याच्या घरी चेक पाठवून दिला. पण त्यावरून त्यांनी शेखला फोनही केला आणि विचारलं की ऑपरेशनच्या पैशांची तू काय व्यवस्था केली आहेस हे मला सांगशील का? मॅडम, मी जुबेदाचे आणि माझ्या बायकोचे सगळे दागिने विकले आहेत. शेख मोहम्मदने सांगितलं की माझ्या बायकोचे आणि जुबेदाचे सगळे दागिने मी विकून टाकले आहेत. शिवाय बँकेकडूनही थोडंसं कर्ज घेतलं आहे. आणि शिवाय बँकेकडूनही मी थोडं कर्ज काढलेलं आहे. शेख, तू आम्हाला का नाही मदतीसाठी विचारलंस? तेवढ्यात लेखिका त्याला विचारतात की तू आम्हाला मदतीसाठी का नाही बोललास? मॅडम, मला निदान एवढं तरी परवडतंय. यावरही शेख मोहम्मदचं उत्तर ऐकण्यासारखं होतं. शेख मोहम्मद काय म्हणतो की मॅडम, मला निदान एवढं तरी परवडतंय, म्हणजे मी हे सगळं करू शकतोय. थोडक्यात का होईना मी हे सगळं करू शकतोय. पण आणखी कित्येक लोक आमच्याहूनही गरीब असतात. आणखी कित्येक लोक आमच्याहूनही गरीब असतात. माझ्यापेक्षा त्यांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे. आणि शेख मोहम्मद म्हणतो की मी हे सगळं करू शकतोय, माझी थोडीशी तेवढी ऐपत आहे, मला तेवढं परवडतंय. पण माझ्यापेक्षाही अति जास्त गरीब असणारे काही व्यक्ती आहेत आणि तुमची मदत त्या अति जास्त गरीब व्यक्तींना मिळाली पाहिजे, असं शेख मोहम्मद लेखिकेला सांगत असतो. त्याचं ते उत्तर ऐकून मन हेलावलं. लेखिकेचं मन घळघळून निघालं. लेखिका अस्वस्थ झाल्या. जास्त काही न बोलता मी त्याला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलची सर्व कागदपत्र घेऊन येण्यास सांगितलं. लेखिका त्याच्याशी आता जास्त काही बोलल्या नाही आणि त्याला सांगितलं की काय म्हणाल्या की दुसऱ्या दिवशी तू हॉस्पिटलची सगळी कागदपत्र घेऊन ये. मी त्याला पुढे काही बोलायची संधीच दिली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी कागदपत्र घेऊन तो ऑफिसात आला. मी त्याला थोडा वेळ थांबायला सांगितलं. सगळी कागदपत्र नीट तपासून पाहिली आणि नंतर त्याला 50,000चा चेक लिहून दिला. लेखिकेने त्याची सगळी कागदपत्र व्यवस्थितरित्या तपासून पाहिली. ती खरंच खरी आहेत का खोटी आहेत त्यांनी याची शहानिशा केली. आणि ती कागदपत्र पाहिल्यानंतर लेखिकेने त्याला 50,000 रुपयांचा चेक ताबडतोब लिहून दिला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. आश्चर्य असणारच. त्याने एवढी मोठी रक्कम चेकमध्ये पाहिली म्हटल्यावर त्या शेख मोहम्मदला आश्चर्य वाटणार. मॅडम, तुमच्याकडून एवढे पैसे मिळतील असं मला वाटलंच नव्हतं. तुम्ही माझ्या संकटात आपलं माणूस समजून मदतीला धावून आला आहात, असं तो लेखिकेला म्हणाला. हे असलं बोलणं मी सहसा फार मनावर घेत नसते. जेव्हा कधी मी गरजूंना मदत करते ना तेव्हा मला असं काहीतरी म्हणतातच, असं लेखिका सांगत होत्या की मला ज्या काही गरजू व्यक्ती वाटतात आणि जेव्हा मी त्यांना मदत करते तेव्हा त्या सगळ्या गरजू व्यक्ती मला असंच बोलतात की हा, तुम्ही मला मदत केली आणि तुम्ही मदत केली नसती तर माझं कसं झालं असतं, संकटात तुम्ही मला धावून आलात आणि म्हणून तुम्ही माझ्यासाठी खूप मोठे आहात, अशा गोष्टी लेखिका ऐकत होत्या. पण एकदा त्यांची गरज भागली आणि संकटातून मुक्तता झाली की ते बोलण्याचेही कष्ट घेत नाहीत, असेही अनुभव लेखिकेला आलेले आहेत. की एखाद्या व्यक्तीची गरज आहे, ती गरज भागली म्हणजे ती गरज पूर्ण झाली आणि त्या व्यक्तीची एखाद्या त्या आलेल्या संकटातून मुक्तता झाली, त्या संकटातून ती व्यक्ती सुटली की ह्या ज्या व्यक्तींना लेखिकेने मदत केलेली आहे त्या व्यक्ती नंतर लेखिकेला बोलत सुद्धा नाही. लेखिका म्हणतात असेच काही दिवस लोटले. ऑपरेशन व्यवस्थित पार पडल्याचा निरोप शेखनं आमच्या ऑफिसात ठेवला होता. त्यानंतर बरेच दिवस त्याच्याकडून काहीच बातमी मिळाली नाही. ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं एवढा निरोप शेखने मात्र लेखिकेच्या ऑफिसात ठेवला होता. परंतु त्यानंतर बऱ्याच दिवसांमध्ये त्या शेख मोहम्मदकडून दुसरी कोणतीही बातमी लेखिकेला मिळाली नाही. आमचंही त्याच्याकडे काही काम निघालं नव्हतं. लेखिका सांगतात की अशामध्ये शेख मोहम्मदकडे आमचंही कोणतंही काम आलं नव्हतं. एक दिवस सकाळच्या वेळी मी ऑफिसात पाऊल टाकलं आणि रिसेप्शन काउंटरपाशी शेख थांबलेला मला दिसला. त्याच्याबरोबर 4 वर्षांची छोटी मुलगी पण होती. तिच्या अंगात साधाच पण सुती फ्रॉक होता, पण झालरी बटणं असं सगळं काही लावून एकदम सुरेख असा सुंदर तो शिवलेला होता. त्याच्यासोबत एक 4 वर्षाची मुलगी होती. तिच्या अंगात सुंदर असा सजवलेला फ्रॉक घातलेला होता. तिच्या केसांना भरपूर तेल लावून चापून चोपून एक पोनीटेल बांधली होती. पोनीटेल म्हणजेच काय तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल, एक वेणी घातलेली दिसते त्या मुलीला. पोनीटेल म्हणजे घोड्याच्या शेपटीसारखी एक वर बांधलेली वेणी, आपण त्याला म्हणतो पोनीटेल. शेखचा चेहरा दुःखी दिसत होता.
शेखचा चेहरा दुःखी दिसत होता. काय शेख, कसा आहेस तू? तुला भेटीची वेळ वगैरे दिली होती काय? असा लेखिकेने त्या शेखला प्रश्न केला. सॉरी मॅडम, 2 आठवड्यांपूर्वीच जुबेदा गेली. त्याने सांगितलं, माफ करा मॅडम, पण 2 आठवड्यांपूर्वीच जुबेदा मरण पावली, असं त्याने लेखिकेला सांगितलं. तुम्ही तिला इतकी मदत केली पण तिचं नशीबच खोटं. तो म्हणाला की तुम्ही तिला खूप मदत केली पण त्या जुबेदाचं नशीबच खोटं. खरं तर तुम्हाला येऊन भेटायची, तुम्हाला सलाम करायची, म्हणजे तुम्हाला नमस्कार करायची इच्छा होती हो तिची, पण अल्लानं तिला नेलं. मी तिच्या मुलीला घेऊन आलो. ही तबस्सुम, अशी त्या छोट्या मुलीची ओळख शेखने लेखिकेला करून दिली. मी तबस्सुमकडे पाहिलं. हे एवढं मोठं ऑफिस, ही सभोवताली एवढी सगळी अनोळखी माणसं, बिचारी बाबरली होती. ती 4 वर्षाची छोटीशी मुलगी एवढं सगळं काही पाहून गोंधळून गेलेली होती, असं लेखिकेला आढळलं. त्या अनाथ मुलीकडे पाहून मला वाईट वाटलं. आपल्या नशिबात काय वाढून ठेवलंय याची तिला कल्पनाही नव्हती. तिच्या मामानं तिला सांगितलं, बेटी मॅडम को सलाम करो, म्हणजे मॅडमला नमस्कार कर, असं शेख मोहम्मदने म्हणजे तिच्या मामाने तिला सांगितलं. त्याबरोबर त्या पोरीने आपले इवलेसे हात उचलून मला सलाम केला. या चित्रामध्ये किती सुंदर पहा दिसतंय. ती उभी टाकलेली आहे जुबेदाची मुलगी आणि ती आपल्या छोट्याशा इवल्याशा हाताने त्या लेखिकेला नमस्कार करत आहे. आणि हा जो शेख मोहम्मद आहे त्याला लेखिकेने काहीतरी पाकिट दिले. काय दिले ते आपण पुढे पाहूया. आणि इवलीसे म्हणजे एवढेसे छोटेसे हात उचलून तिने त्या लेखिकेला नमस्कार केला. माझ्या तोंडून शब्द फुटेना. लेखिका एवढ्या गहिवरून गेल्या. लेखिकेला दुःख वाटलं, वाईट वाटलं आणि लेखिकेच्या त्या वाईट वाटल्यामुळे तोंडून शब्द सुद्धा निघत नव्हता. शेखना डाव्या हाताच्या बोटांनी डोळे पुसले आणि खिशातून एक पाकिट काढलं. मॅडम हे तुमच्यासाठी आहे. शेख मोहम्मदने लेखिकेला एक पाकिट दिलं आणि तो म्हणाला, मॅडम हे तुमच्यासाठी आहे. जुबेदानं पाठवलंय. मला यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी हा. पहा शेख मोहम्मद किती विनम्र दाखवलाय. त्याची माणुसकी इथे दिसलीये, त्याचा प्रामाणिकपणा, जे गुण आपल्याला सुरुवातीला लेखिकेच्या पाठ सुरू करायच्या आधी लेखिकेने आपल्याला सांगितले, प्रामाणिकपणा, माणुसकी, हे सगळे गुण आता आपल्याला या शेख मोहम्मद बद्दल दिसून येत आहेत. आणि हा त्याच्यातला जुबेदातला आणि त्याच्यातला एक प्रामाणिकपणा इथे आपल्याला दिसतो. आणि तो त्याच्याबद्दल माफी सुद्धा मागतो. यातून त्याचा विनम्रतेचा गुणही दिसतो. आणि हे सगळे गुण आता आपल्याला शोधायचे पुढे जाऊन. आणि म्हणून हा पाठ व्यवस्थितरित्या ऐकायचा आहे की शेख मोहम्मद मधून तुम्हाला कोणकोणते गुण आढळले, शेख जुबेदामध्ये कोणकोणते गुण आढळले, त्या छोट्याशा मुलीमध्ये कोणते गुण आढळले, लेखिकेमध्ये कोणते गुण आढळले, हे सगळं आपण हे पाठ शिकत असताना पाहत आहोत. मी तो लिफाफा उघडला. आज 3000 रुपये होते. मी गोंधळून शेखकडे पाहिले. मॅडम तुम्ही 50,000 दिले होते पण जुबेदाचं ऑपरेशन आणि औषध पाणी यासाठी फक्त 47,000च खर्च आला, असं प्रामाणिकपणे शेख मोहम्मदने लेखिकेला सांगितलं. आता आपण यातून काही वाचत नाही हे जेव्हा जुबेदाला समजलं तेव्हा ती म्हणाली, आपण उरलेले पैसे मॅडमना परत करू. जुबेदाला वाटलं की एवढं सगळं होऊन, एवढे उपचार करून, एवढे सगळे पैसे खर्च करून आता मात्र माझा जीव काही वाचणार नाही, हे जुबेदाला कळून चुकलं होतं. आणि त्यानंतर जुबेदा म्हणाली की आता उरलेले पैसे माझ्यावर खर्च करण्यात अर्थ नाही, हे पैसे आपण त्या मॅडमला परत करू, म्हणजे लेखिकेला परत करू, निदान दुसऱ्या कुणाच्या तरी उपयोगाला येतील. इथे जुबेदाची माणुसकी दिसते. जुबेदाला काय वाटलं की उरलेले 3000 रुपये कुणाला तरी दुसऱ्या इतर गरीब व्यक्तीला कामी येतील आणि म्हणून आपण ते परत करू. एखादा नशीबवान असेल त्याचा तरी जीव वाचेल, असं जुबेदा म्हणाली. आता हे पैसे माझ्यावर खर्च करून वाया घालवायला नकोत आपण, असंही ती म्हणाली. माझ्या नकळत माझ्या डोळ्यातलं पाणी गालावरून वाहू लागलं. लेखिकेच्या नकळत आता त्यांच्या डोळ्यातलं पाणी गालावरून वाहायला लागलं. मी जुबेदाला कधीच भेटले नव्हते. लेखिका सांगतात की मी जुबेदाला कधीच भेटलेली नव्हते, पण दुसऱ्यांविषयी तिच्या मनातली ही कळकळ पाहून, तिच्या मनात असलेली तळमळ पाहून मी थक्क झाले. लेखिका आश्चर्यचकित झाल्या. इतक्या गरिबीत आणि यातना सहन करताना सुद्धा, त्यांच्याकडे इतकी गरिबी होती, एवढे दुःख, एवढं सगळं काही सहन करत असताना सुद्धा त्या जुबेदाने दुसऱ्या गरजू रुग्णाचा विचार करावा, ही गोष्ट विस्मयचकित म्हणजे आश्चर्य करून सोडणारीच होती. आपण स्वतः संकटाशी झुंज देत असताना जुबेदा स्वतः तिच्या आजारपणाशी लढत होती. या संकटाशी झुंज देत होती, लढा देत होती. आणि हा लढा देत असताना ती दुसऱ्याचा विचार करणारी माणसं या जगात विरळच, म्हणजे खूप कमी. इथे तुमचं शिक्षण, भाषा, जातपात, धर्म या कशाचा संबंध नसतो, असं लेखिका सांगत आहे.
त्यासाठी हृदयात अपार करुणा म्हणजे खूप जास्त दया असावी लागते. मी तो लिफाफा तसाच शेखला परत देऊन म्हणाले, हे पैसे तबस्सुमसाठी आहेत. आता हे उरलेले पैसे कुणासाठी आहेत? तर ती जी 4 वर्षाची जुबेदाची मुलगी आहे तबस्सुम, तिच्यासाठी आहे. अल्लाची तिच्यावर मेहरबानी असू दे, देवाची तिच्यावर नेहमी कृपा असू दे, तिला नीट शिकू दे. तुला जर काही मदत लागली तर प्लीज मला सांग, असं लेखिका शेख मोहम्मदला म्हणाल्या. इतरांविषयी करुणेची भावना, इतरांविषयी दयेची भावना बाळगण्याच्या बाबतीत ती आपल्या आईच्याही 4 पावलं पुढे जाऊ दे. इतरांविषयी दया, माणुसकी, आपुलकी हे दाखवण्यामध्ये ही जुबेदा ची जी मुलगी आहे तबस्सुम, ती जुबेदापेक्षा 4 पावलं पुढे, म्हणजे तिच्यापेक्षाही जास्त ती अशाच गुणांनी भरून व्हावी असं लेखिकेला वाटत होतं. आणि आपली ही जी भूमी आहे ना, म्हणजे आपण जिथे राहतो, आपली ही जी पृथ्वी आहे ती श्रीमंत आहे का माहित नाही. काय ती श्रीमंत आहे का माहित आहे का तुम्हाला? सोन्याच्या किंवा हिऱ्याच्या खाणी तिच्या पोटात आहेत म्हणून नाही. काय म्हणते की आपली ही पृथ्वी, आपला हा भारत देश त्यातल्या त्यात तो सोन्याचा आहे, तो श्रीमंत आहे माहित आहे? कुणालाच माहित नाही. बरं असेलही तर त्या सोन्याच्या हिऱ्यांच्या खाणी तिच्या पोटात आहेत म्हणून ती श्रीमंत नाहीये. ही पृथ्वी तिच्या पोटामध्ये सोन्याच्या हिऱ्याच्या खाणी आहेत म्हणून श्रीमंत नाहीये, तर जुबेदासारख्या लोकांमुळे तिचे ऐश्वर्य वाढणार आहे, तिची श्रीमंती वाढणार आहे असं लेखिका म्हणाली. तबस्सुम नुसती तिथे बसली होती, तिला काहीच कळत नव्हतं, कारण ती छोटीशी 4 वर्षांची मुलगी होती. माझे शब्द पचनी पडणं म्हणजे माझे शब्द त्या तबस्सुमला कळणं शेखलाही कठीण जात होतं, तर ती तर कुठे एक लहानशी चिमुकली इंग्लिशी मुलगी होती असं लेखिका सांगतायत. म्हणजेच काय, सलाम नमस्ते या पाठातून आपल्याला लेखिकेने अशाच प्रकारे माणुसकीचे दर्शन घडवून दिलेले आहे. काही माणसांची अशी ओळख करून दिली की ज्याच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे, कष्टाळू आहे, विनयशीलता आहे, त्याचबरोबर इतरांचा, आपण गरीब असून सुद्धा इतरांचाही विचार करण्याची वृत्ती काही माणसांमध्ये आहे असं ह्या कथासंग्रहातून लेखिकेने स्पष्ट केले. आणि अशा प्रकारे आपण सलाम नमस्ते हा पाठ पाहतो. बाकीचा